अगदी तोडून बघितलं तर आपण आतमध्ये बघू शकतो एकदम मार्केट सारखी अशी खुसखुशीत अशी ही नानकटाई बनवून तयार होते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ मराठी फूड लॅब या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर जसं की तुम्ही बघितलं, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी एकदम कमी साहित्यात नानकटाई। तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आता आपण बघूया। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये जवळपास अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला वितळलेलं घ्यायचं नाही, घट्टच असावं। आणि याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पिठी साखर, जी आपली साखर आहे ती बारीक करून घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घालून घेतली। आणि आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम केकला आपण करतो तसं क्रीमी टेक्स्चर जसं येतं तसंच याला आलं पाहिजे। थोडीशी अशी पीक आली पाहिजे, ज्याच्यामुळे काय होतं, बिस्किट तुमचं जी काही नानकटाई बनवणार आहोत आपण ती खूप खुसखुशीत होते। तर आता मी याच्यामध्ये 1 कप मैदा, 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि अर्धा चमचा इतका आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे। 1 चमचा मी याच्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि थोडासा, एकदम थोडासा म्हणजे चिमूटभर इतका आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। आता हे बॅटर सगळं चाळून घेतलेलं आहे आणि मी व्हिडिओ माझा पॉज झाल्यामुळे हे मिक्सचर करून घेतलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम क्रम्बली असं स्ट्रक्चर होतं त्याचं। तर हाताने परत आपल्याला काय करायचं आहे, एकदम घट्ट असं त्याला मळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि आता मी याला हाताने हळूहळू करत काय करणार आहे, मळून घेणार आहे। थोडेसे बदाम टाकून घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील। पण हे आपल्याला हातांच्या साहाय्याने चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे आपण घट्ट तूप घातले ते थोडंसं वितळलं जाईल आपल्या हाताच्या हिटमुळे। जर पातळ होत नसेल तर एकदम किंचित अर्धा ते 1 चमचा तुम्हाला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट असावं दूध, म्हणजे काय होईल, ते जे काही घट्ट तूप होतं ते वितळलं जाईल चांगले। तर अशाच पद्धतीने छान असा मी गोळा बनवून घेतलेला आहे, त्याचा एकदम मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा। एकदम पेढा कसा असतो आपला, जो की पांढरा कंदी पेढा असतो, त्या टाईपमध्ये आपल्याला तो गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथं मी आपल्या ओव्हनचा जो ट्रे असतो त्याला तूप लावून घेतलं होतं खाली आणि असे छोटे छोटे पेढे बनवून घेतले होते त्या गोळ्याचे। 1 कपापासून जवळपास असे 15 ते 20 बिस्किट्स बनवून तयार होतात। तुम्ही किती त्याची साईज ठेवता त्याच्यावरती डिपेंड असतं ते। याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं। या तूप कशासाठी लावायचं, कारण जे काही आता आपण ड्रायफ्रूट्स लावणार असेल तर ते चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती चिकटले जातात। मग मी इथे थोडेसे काजू आणि बदामचे जे तुकडे आहेत ते याच्यावरती लावून घेतलेले आहेत आणि याला मी आता ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून दिलं आहे। तर ओव्हनमध्ये मी बेक केलं आहे, जवळपास मी 20 मिनिटं बेक करायला ठेवलं होतं आणि 180 डिग्री टेम्परेचरवरती ठेवलं होतं। नानकटाई आपली छान बेक झाली आहे। त्याला ज्या चिरा दिसत आहेत तुम्हाला, या चिऱ्यांवरूनच समजायचं की आपली नानकटाई छान अशी बेक झालेली आहे। ओव्हनमधून काढल्या बिलकुल त्याला हात लावायचं नाही, कारण ते एकदम मऊच असतं। असं एक थोडा वेळ जाऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता, तुमची नानकटाई एकदम छान मार्केटसारखी चवीला एकदम खुसखुशीत अशी बनून तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही देखील घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये अशी नानकटाई बनवून बघा। तोपर्यंत धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील नसतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवत राहा मला। अजून काही सजेशन द्यायचे असतील, काही तुमचा फीडबॅक असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा। नानकटाई बनवल्यानंतर ती कशी झाली होती हे तुम्ही मला नक्की कळवा। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुमचा जो फीडबॅक आहे तो नक्की द्याल। तोपर्यंत धन्यवाद।